दिल्लीला जाऊन पंतप्रधान मोदींची भेट घेतली। दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि विकासावर चर्चा केली, अशी माहिती शिंदेंनी या भेटीनंतर दिली। मात्र शिंदेंच्या या भेटीनंतर महाराष्ट्रामध्ये राजकीय नाट्य रंगलंय। पक्ष आणि चिन्हाच्या सुनावणीवरून राऊतांनी टीका केली आहे। राऊतांच्या टीकेला भाजपचे बावनकुळे आणि नवनाथ बन यांनी उत्तर दिलंय। जेव्हा जेव्हा सुप्रीम कोर्टामध्ये पक्ष आणि चिन्ह कोणाचा ह्यावर सुनावणीची तारीख जवळ येते, तेव्हा ह्यांचे पाय लटपटतात आणि हे दिल्लीत जातात। कधी अमित शहाना भेटतात, कधी मोदींना भेटतात। त्यांना भेटतात, रडगाणं गातात, छाती पिटतात आणि परत येतात। वो एनडीए के एक नेता है एकनाथ शिंदे जी, और एनडीए के नेता मिलने से एक अच्छा वातावरण होता है। सभी लोग मिलना चाहिए। ये जो बीच में नमक डालने का काम करते हैं महायुति में, इनको उनके बारे में उनको लगता है कि महायुति में कुछ गड़बड़ होना चाहिए, होती नहीं है करके इनको उसके बारे में लगता है कि हम ऐसा बोल दें कि एकनाथ शिंदे का ये होने वाला है, वो होने वाला है। कुछ नहीं होने वाला है। एकनाथ शिंदे जी हमारे नेता है और महायुति के नेता है। आणि मोदींचा त्यांना थेट सल्ला आहे की महानगरपालिका निवडणुका झाल्यावर तुम्हाला तुमचा पक्ष हा भाजपमध्ये विलीन करावा लागेल, कारण कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही कायद्याच्या आधारे ते सुप्रीम कोर्टामध्ये आपला बचाव करू शकत नाही। महापालिका निवडणुका झाल्यानंतर पगारी नेते संजय राऊत हे उभाटा गटाला काँग्रेसमध्ये विलीन करणार आहेत आणि त्या बदल्यामध्ये राहुल गांधी यांची त्यांनी सुपारी घेतली आहे की उभाटा गटाला महापालिका निवडणुका झाल्यानंतर काँग्रेसमध्ये मी विलीन करणार आणि त्या बदल्यामध्ये संजय राऊत यांना राज्यसभेची खासदारकी मिळावी, यासाठी संजय राऊत यांनी ही सुपारी घेतलेली आहे। राज्यसभेमध्ये पुन्हा एकदा संजय राऊत उभाटा गटाच्या मतांवर निवडून जाऊ शकत नाहीत, त्यामुळे संजय राऊत यांनी राहुल गांधींसोबत डील केली आहे। तर एक